तर इथे पाहू शकतात मैत्रिणींनो, अशा प्रकारे बऱ्याच जणींना काय होते की लांब बाही जी आहे ब्लाऊजची ती परफेक्ट कटिंग करायला येत नाही. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हालाही तुमचे ब्लाऊजची लांब बाही जी आहे ती परफेक्ट कटिंग करायला शिकला पाहिजे. त्यासाठी जेणेकरून 15 इंच 16 इंच जी काही बाही असते कोपऱ्याच्या खाली तिथपर्यंत, तर आज मी योग्य पद्धत सांगणार आहे की तुम्हाला कशा प्रकारे बाही कट करायची असते ती. तर आता इथे पहा, ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने आहे, बंद बाजू जी आहे ती इकडच्या साईडने घेतलेली आहे. कधीही तुम्ही पेपर कट करायलेला असाल किंवा ब्लाऊज पीस कट करायलेला असताल त्यावेळेस तुम्हाला बंद बाजू अशी आपल्याकडच्या साईडने घ्यायची आहे, ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवून द्यायची आहे, छोटी बाही असो किंवा लांब बाही असो. तर इथे मी घेणार आहे 15 इंच तयार बाही, पाहू शकतात. तर हे पहा, अशा प्रकारे मी 15 इंच घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे 15 इंच जर तुम्ही तयार बाही घेतली तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, तर 1 इंच अस्तरची असेल तुमची बाही तर 1 इंच, जसं आपण छोट्या बाहीमध्ये 1 इंच मिळून घेत असतात तसंच आपल्याला या लांब बाहीमध्ये पण आपल्याला तसंच घ्यायचं आहे. तर तुमची 15 तयार असेल तर ही बाही जी आहे ती कोपऱ्याच्या हाताचा जो कोपरा असतो त्याच्या खाली येत असते. तर 15 इंच, तर 1 इंच आपण घेतल्याच्या नंतर किती झाली 16 इंच. आणि ज्यावेळेस तुम्हाला साधा ब्लाऊज पीस असतो त्याची जर करायची असेल तर तुम्हाला काटासाठी पुढच्या साईडने याला आपल्याला हात शिलाई करायची नसते लांब बाहीला. तर साधा जर पीस असेल तर तुम्हाला इथे दुमड टिप मारून इथे गोट तयार करून घ्यायचं असतं. तर तिथे तुम्हाला 1 इंच पुढच्या साईडने घेतलं म्हणजे 1.5 इंच जे आपण म्हणत असतात ते आपण साध्या छोट्या बाहीमध्ये 1.5 इंच घेतात, तसंच आपल्याला याच्यामध्येही 1.5 इंच घ्यायचं आहे. जेणेकरून इथे 15 बाही तुमची तयार आहे तर अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडायला लागते आणि गोट जो आहे तो बनवायला आपल्याला 1 इंच लागतात. टोटल आपल्याला इथे 16ची बाही घ्यायची आहे. 15ची बाही तुमची तयार असेल तर, तुमची 16ची असेल तर 16.5 तयार असेल तर त्यावेळेस तुम्हाला 17.5 घ्यायचे आहे. तर असं आपल्याला 1 आणि 1.5ने, अस्तरचे असेल तर 1 इंच प्लस घ्यायचं आहे आणि साधा ब्लाऊज पीस असेल तर 1.5 इंच प्लस घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता इथं आपण 16.5 मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, अशा प्रकारे इथे मार्किंग केलेलं आहे मी. इथे मार्किंग केलेलं आहे. तर आपल्याला आता कुठल्याही साईजची कशी बाही कट करायची ते सांगणार आहे. तर जसं आपण छोट्या बाहीमध्ये काय करतात की मोंड्याचा भाग जो आहे तो 32 साईज आहे तर आपण छातीचा चौथा भाग टाकून घेत असतात. किती घेत असतात, 32 साईजला 8 येतं, 8 मध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे, कारण आपण 2 इंच मार्जिंगसाठी घेत असतात त्यासाठी. तर आपल्याला या साईडने हे तितकंच घ्यायचं आहे अगोदर आणि नंतर आपल्याला दंडाची फिटिंग टाकूनच इथे कमी जास्त करायचं. या साईडने आपल्याला दंड घ्यायचा आहे, या साईडने आपल्याला मोंड्याचा भाग घ्यायचा आहे. तर आता इथे मोंड्याचा भाग घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता, इथल्या साईडने आपण 8.5 वर सरळ अशी मार्किंग करून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे सरळ मार्किंग करून घेतलेली आहे. नंतर आपल्याला इथे तर हे पहा, अशा प्रकारे आपण इथे मार्क केलेला आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला व्यवस्थित अशी हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. जसं की आपण छोट्या बाहीमध्ये जी कटिंग करत असतात तशीच आपल्याला लांब बाहीचीही कटिंग करायचं आहे. फक्त आपलं कॅफाईटमध्ये चेंज होत असतं आणि लांबीमध्ये. आता इथे पाहू शकतात, हे जे आहे ते आपण सरळ असं आखून घेतलेलं आहे. आता याला कॅफाईट जी आहे ती टाकायची आहे आपल्याला. 3.5ची कॅफाईट टाकायची आहे आणि हा आपण जो 8.5चा भाग घेतलेला आहे पाहू शकतात, हा 8.5चा भाग जो घेतलेला आहे त्याचा मध्य करायचा आहे. तर 4.25 येतो आणि इथूनही आपल्याला 3.5ची कॅफाईट जे आहे तिथे मार्किंग अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. हा आपण छोट्या बाहीमध्ये जसं असं बॉक्स करत असतात तसंच घ्यायचं आहे. नंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे 2 इंच वरती आपलं मार्जिंगचा जो आहे तो.
आणि आपल्याला याचे 3 भाग करायचे आहेत. आता 3 भाग किती करायचे आहेत तर इथे आपल्याला 1.25 ने पाहूता. हे पहा, तर हे आपले 1.25 चे जास्त होता. इकडे आपल्याला तिसऱ्या भागाला कमी पडत आहे. तर आपण 1 आणि 1 रेषा घेऊता आणि इथेही आपण 1 आणि 1 रेषा घेऊ, जेणेकरून आपल्याला इथलाही पॉईंट जो आहे तो व्यवस्थित येतो. 1 आणि 1 तर परफेक्ट आपला 1 आणि 1 1 आणि 1 रेषाचाच आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. तर इथे पॉईंट आलेला आहे आपला हा आणि इथे आलेला आहे हा. तर आता आपल्याला बॅक साईडची जी मोंड्याचा आकार जो आहे तो अगोदर आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे. जसं आपण छोट्या बाहीमध्ये कट करत असतात तसा. तर बऱ्याच मैत्रिणींना लांब बाही जी आहे ती कटिंग करायची असते पण परफेक्ट कटिंग करता येत नाही. त्यासाठी अशा प्रकारे व्यवस्थित अशा टिप्स जी आहेत ती मी देत असते. तर हे पहा, अशा प्रकारे हा पुढचा झाला. आता आपल्याला जे मनगट आहे आपलं त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे. तुमचं पूर्ण मनगट जे असतं हे तर 8 असेल, इथलं मनगट जे 8 असेल तर तिथे तुम्हाला हाफ करायचा आहे 4 आणि इथून घ्यायचं आहे 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे आपल्याला मार्जिंगसाठी जे लागत असतं ते. आता हा पॉईंट 2चा आणि इथला जो पॉईंट आहे तो अशा प्रकारे तुमच्या म्हणजे मनगट जे असते हाताचे तिथपर्यंत तुमच्या याच्यावर फिटिंग जी आहे ती तुमच्या ह्यानं घ्यायची आहे. जेणेकरून तुम्ही म्हणता की इथे 4 घेतले आहे ताईंनी, तर तुमचा जे हाताचा भाग आहे तो चेक करूनच तुम्हाला हा मनगटाचा भाग जो आहे फिटिंगचा तो टाकून घ्यायचा आहे. जसं की आपण ब्लाऊजमध्ये दंडाचा भाग कसा घेत असतात तसंच आपल्याला याला अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही लांब बाही कट केली तर एकदम ॲक्युरेटमध्ये तुमची बाही जी आहे ती परफेक्ट बसती. तर फक्त इथं आपल्याला कॅफ हाईट जी आहे ती प्रत्येक ब्लाऊजला आपल्याला किती घ्यायची आहे तर 3.5 घ्यायची आहे लांब बाही आहे तर. आणि याच्यापेक्षा तुम्हाला 20-22 इंचाचे पूर्ण असे ही जी आहे पॉईंट आपला तिथपर्यंत जर घ्यायची म्हटलं तर तिथपर्यंत तुम्हाला लांब बाही जरी घेतली तरी पण चालतं, तुमच्या आवडीवर आहे. पण आपल्याला कॅफ हाईट जी आहे ती हीच घ्यायची आहे प्रत्येक ब्लाऊजमध्ये. तर आता आपल्याला इथून ही कट करायचं आहे ब्लाऊज. तर हे ब्लाऊज पण म्हणू शकतात किंवा पेपर असेल तर पेपरही म्हणायचं आहे. समजायचं आहे आपण हा ब्लाऊज पीस आहे म्हणून. तर अशा प्रकारे आणि शक्यतो तुम्ही ब्लाऊज जो 80 सेंटीमीटर जो असतो त्याच्यामध्ये तुमची लांब बाही निघत नाही. लांब बाही जी आहे ती तुमची 1 मीटरमध्येच निघते. तर जास्त जर तुम्हाला लांबीला पाहिजे असेल तर 1.5 मीटर ब्लाऊज पीस लागत असतो. तर 80 सेंटीमीटरमध्ये कुठलाच असा लांब ब्लाऊज निघत नाही. छोटी साईज असेल 30पर्यंत असेल किंवा 28 असेल, 32-34 असेल, जी तुमची साईज आहे ती साईज जरी घेतली तुम्ही तरी पण तुमचा 80 सेंटीमध्ये निघत नाही आहे. शक्यतो तुम्ही 1.5 मीटरच कपडा घ्यायचा आहे मोठ्या मापांसाठी आणि छोट्या मापांसाठी तुम्ही 1 मीटर घ्यायचा आहे. छोटे म्हणजे 34 साईजपर्यंत. ते हे पहा, अशा प्रकारे ही परफेक्ट बाही जी आहे ती कटिंग केलेली आहे. तर मैत्रिणींनो, खूप दिवसापासून म्हणजे पेपर कटही दाखवायचा होता मला लांब बाहीचा. तर आज त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला आवडला का नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे सांगू शकतात की व्हिडिओ आवडला आहे म्हणून. तर चला मैत्रिणींनो, भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे ब्लाऊजबद्दलचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता, जेणेकरून मला त्याच्यावर व्हिडिओ जो आहे तो बनवायला सोपं जातं. जेणेकरून तुमचाही प्रश्न असेल किंवा बाकीच्यांचाही प्रश्न असू शकतो, त्यासाठी तुमचा जे काही ब्लाऊजबद्दलचा प्रश्न आहे ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. चला बाय.